मित्रांनो, कधीकधी आपल्या शेळ्या व्यवस्थित चारा खात नाही, व्यवस्थित रवंथ करत नाही, जेवढे पोटाला पाहिजे तेवढा पूर्ण पोटभर चारा खात नाही, जिवंत राहण्यापुरतंच खातात. खायला टाकलं की थोडंसं खातानी बाजूला जातात. तर अशी कंडिशन जर तुमच्यासोबतही होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. एक असं महत्त्वपूर्ण औषध घेऊन आलेलो आहे. ते जर तुम्ही आपल्या शेळ्याला दिलं, आपल्या जनावरांना दिलं तर त्या चाऱ्यावरती तुटून पडतील. जो अपचन आहे किंवा चारा न पचणं आहे किंवा भूक न लागणं आहे, ती सगळी समस्या 2 दिवसाच्या आत पूर्णपणे बरी होईल. आणि मित्रांनो, तुमच्या शेळ्याही खूप चांगल्या पद्धतीने चारा खायला लागतील. तर सगळ्यात पहिले अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, ही समस्या का होते तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जर असेल तर ते वातावरणाचा बदल, दुसरा आहे डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा शेळी ही ट्रेसमध्ये असल्यावरती, म्हणजे प्रवास करून आलेली आहे तेव्हा ही कंडिशन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. ते औषध आहे मित्रांनो पाचोमॅक्स. तुम्हाला चांगल्या पद्धतीने ही पुडी दिसत असेल. एक छोटीशी पुडी असते मित्रांनो, ती आणून तुम्हाला आपल्या शेळ्यांना खाऊ घालायची आहे. ती तुम्ही पाण्यामधून देऊ शकता किंवा खाण्यामध्ये, चाऱ्यामध्ये देऊ शकता, खुराकामध्ये देऊ शकता. खूप लवकरात लवकर याचा असर पडतो आणि शेळी चाऱ्यावरती खूप तुटून पडते. मित्रांनो, कशा प्रकारे द्यायची आहे तर ही एक पुडी आहे. आपली जर मोठी शेळी असेल तर अर्धी सकाळी अर्धी संध्याकाळी द्यायची. असं लगातार तुम्ही 3 दिवस द्या. छोटं करडू असेल तर त्याच्या वजनानुसार हे तुम्ही त्याला देऊ शकता. बोकडाला, शेळ्याला, कार्डांना, गाई म्हशींना, जनावरांना सगळ्यांना मित्रांनो ही पुडी चालते आणि खूप चांगला याचा रिझल्ट आहे. तर चला मित्रांनो, भेटू याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.